देवरी पोलिसांनी 5 दिवसाआधी महाराष्ट्रातून छत्तीसगड राज्यात धान्याची वाहतूक करणारे 5 संशयित ट्रक देवरी आरटीओ चेकपोस्टवर ताब्यात घेतले असून 5 दिवसानंतर हे 5ही ट्रक सोडण्यात आले आहेत। तर विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यात पोलिसांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रातून छत्तीसगड राज्यात धान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची चौकशी केल्याने गोंदिया जिल्ह्यातील राईस मिल मालकांना सीएमआर करिता मिळालेल्या शासकीय धान्याची विक्री छत्तीसगड राज्यात करणाऱ्या धान्य व्यापाऱ्यांचे आणि राईस मिल मालकांचे धाबेदार आणले आहेत। या संदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकमध्ये असलेल्या धान्याची मोका चौकशी केली असता 4 ट्रकमध्ये असलेले धान्याचे पोते हे जरी महाराष्ट्र शासनाचा मार्का असलेले असले तरी जुने पोते असल्याने हा धान्य शासकीय नाही असा अहवाल जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेले 5ही ट्रक सोडले आहेत। आम्ही त्या ठिकाणी सदरच्या 5 ट्रकचं इन्स्पेक्शन केलं। त्यामध्ये 1 ट्रकमध्ये प्लॅस्टिक बारदाना होता आणि 4 ट्रकमध्ये सुद्धा जूट बारदाना होता, परंतु सदरचा जूट बारदाना हा शासकीय धान खरेदीमध्ये आढळून आलेला नाही। तसेच संबंधित ट्रकचे नंबरही आम्ही आयडेंटिफाय केले। संबंधित ट्रक हे आमच्या कुठल्याही मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून निर्गमित झाल्याची आढळून आली नाही। सर, जे 5 ट्रक पकडण्यात आले त्याच्यातले 4 जे ट्रक आहेत ते याआधी आपल्या शासकीय सेंटरवरनं धान उचलून घेऊन गेल्याची देखील नोंद आहे त्या ट्रकची। मग त्या दिवशी ते ट्रक कुठे होते? मग नाही, या बाबतीमध्ये नाही, परंतु जे 12 ते 14पर्यंतच्या दरम्यानमध्ये सदरची काही धान खरेदी केंद्रावरून ते ट्रकमध्ये धान दिलेली नसल्याची आम्हाला आढळून आले आहे। सर, 4 ट्रकमध्ये महाराष्ट्र शासनाचा जुना पोता असलेला त्या ठिकाणी मार्ग आढळलेला आहे। तर भविष्यामध्ये जर असंच जर शासकीय पोत्यांमध्ये जर खाजगी व्यापारी वाहतूक करत असेल तर धान कसं निष्पन्न होणार? डीएमओचा आहे की फेडरेशनचा आहे? म्हणून आदिवासी याच्यामध्ये ट्रक नंबर वगैरे सर्व नमूद असतात ना, ते ट्रकचा आणि खरेदी केंद्रावरून जे शासकीय खरेदी केंद्र आहे त्यावरून जे ट्रक निर्गमित होतात त्या बाबतीवरून आपण ते ट्रेस करू शकतो, परंतु या बाबतीमध्ये असं काही आढळून आलेलं नाही। तर मागील महिन्यात देखील गोंदिया जिल्ह्यातील 3 धान्य व्यापाऱ्यांना छत्तीसगड सरकारच्या ईडी विभागाने छत्तीसगड राज्यात झालेल्या धान्य घोटाळ्यासंदर्भात गोंदियातील धान्य व्यापाऱ्यांना समज बजावत ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते। तर दुसरीकडे देवरी पोलिसांनी 14 सप्टेंबरला महाराष्ट्र राज्यातून छत्तीसगड राज्यात धान्याची वाहतूक करणाऱ्या 5 संशयित ट्रकला देवरी आरटीओ चेकपोस्टवरून ताब्यात घेतल्याने राईस मिल मालकांसह धान्य व्यापाऱ्यांचे धाबेदार आणले आहेत। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।